Question number 2. Select the most appropriate antonyms of the underlined word in the context of the sentence. The writer uses a lot of felicitous phrases in these writings. Answer number 3. Awake word. Question number 3. Select the most appropriate option to fill in the blanks. आता याच्यामध्ये जे काही कृती आहेत, ॲक्शन्स आहेत, ते आपल्याला शोधायच्यात आणि फिलअप करायच्यात. व्हेन आय रीच द स्टेशन द ट्रेन लेफ्ट. पहिल्यांदा जी कृती घडली ती अगोदर घ्यायचे. ज्यावेळेस मी स्टेशनवर पोहोचलो त्यावेळेस जे ट्रेन आहे ते गेलेली होती. क्वेश्चन नंबर 4. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. बेलिजेरंट, तर याचं जे अँटोनिम्स आहे ते कोऑपरेटिव्ह. कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकाराची भावना आणि बेलिजेरंट म्हणजे असहकाराची भावना. क्वेश्चन नंबर 5. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. आता इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आन्सर नंबर 1 पॅरोसियल हा इनकरेक्ट आहे. तर कोणकोणते करेक्ट आहेत ते पाहूया. पर्सिमोनस, पेनिटेंट, नंतर आहे पेडेस्ट्रियन. पेडेस्ट्रियन म्हणजे पादचारी. क्वेश्चन नंबर 6. सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. आता पंक्च्युएटेड सेंटेन्स करेक्टली शोधायचं आहे. तर आपल्याला क्वेश्चन्स मार्कचा आहे. यू नो युअर फादर व्हेरी वेल, नंतर कॉमा आहे. डोंट यू क्वेश्चन टॅगचा सेंटेन्स आहे. तुम्हाला माहीत आहे की तुमचे वडील चांगले आहेत, आणि नंतर आहे क्वेश्चन टॅग आहे डोंट यू. क्वेश्चन नंबर 7. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द कॉन्टेक्स्ट of the sentence. The nexus between the two gangs is known to everyone. नक्सेस आहे तर बिटवीन त्यांच्यामध्ये काहीतरी झालं असेल, गँग्समध्ये भांडणं वगैरे नोस, आणि ते प्रत्येकाला ओळखतात. तर नक्सेसचा जो अर्थ आहे तो आपल्याला शोधायचा आहे. आन्सर नंबर 4 कनेक्शन. नक्सेस मीन्स काय? कनेक्शन. कनेक्शन म्हणजे संबंध असणे. Question number 8. Sentence of the paragraph are given below in jumble order. Arrange the sentence in the correct order. Sequential order आपल्याला लावायचे आहे. आन्सर पाहून डायरेक्ट. आन्सर नंबर 2 आहे ADBC. जर्नलायझिंग शार्पनस युअर मनी. नंतर D आहे व्हेन क्लेल स्ट्रेड रोट हर हिज हिट बुक वाइल्ड सी रिलेड हेवीली ऑन her general. नंतर आहे बी सी रिक्लेड माय जनरल प्रोव्हाइडेड द who, what, how, when and why with specificity the memory might have buried. आता माझं जे काही जनरल आहे ते बुद्धीला चालना देण्याकरिता मी बनवलेलं आहे, म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरे त्याच्यामधून मिळणार आहेत. सी It also did something more. It offered me a frank and unvarnished portrait of myself at 26 that I couldn't have found anywhere else. व्यवस्थितरित्या तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला समजून जाणार आहे. क्वेश्चन नंबर 9. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. लिगार्ड. लिगार्डचं काय? आन्सर नंबर 1 आयडलर म्हणजे आदर्श. Question number 10. Select the most appropriate antonyms of the word given in brackets to fill in the blanks. The family was in a state of penury. Answer number 4 affluence. Question number 11. Select the most appropriate antonyms of the given word. Erode. Answer number 2 preserve. Preserve म्हणजे संरक्षित करणे, आणि एरोडे म्हणजे संरक्षित न केलेला. Question number 12. Select the most appropriate option to fill in the blank. I fill in the blank reading this book by the time you come home. तर answer number 2 आहे will have finished. I will have finished reading the book. मी ते पुस्तक संपवलं by the time you come home. ज्यावेळेस तू घरी येणार होता त्याच्या अगोदर मी संपवेल. Question number 13. Select the correctly spelled word to fill in the blank. The shopkeeper, direct answer है, placated the customer by replacing the
defective item. Question number 14. Select the incorrectly spelled word. Incorrectly spelled word आपल्याला शोधायचा आहे. क्वेसी हा इनकरेक्ट आहे. करेक्ट कोणच्यात? क्युबल क्वारंटाईन. क्वेश्चन नंबर 15. सेंटेन्स द पॅरेग्राफ. अरेंज द सेंटेन्स सिक्वेन्शियल ऑर्डरनुसार आपल्याला लावायचं. डायरेक्ट आन्सर पर CABD. सी काय? ऑर्फ विनफ्रे hosted the Orf Winfrey Show from 1986 to 2011. नंतर आहे A. It was the highest rated talk show of all time and familiar to nearly anyone who owned a television set the North America at that time. नंतर B आहे The Queen of all media built a brand that stretched for beyond the television screen. नंतर आहे D. And as she was busy working toward this otherworldly accomplishment or relied on a simple habit generalizing. म्हणजे जनरलवर आधारित हा पॅरा आहे. तर जे काही सेंटेन्स असते, सेंटेन्स कशाने चालू होते तुम्हाला माहीतच आहे. इंग्लिशमध्ये करता, त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो, किंवा आज्ञार्थी असेल तर क्रियापदाने चालू होणार आहे. तर अँड वगैरे किंवा जे कंजंक्शन वर्ड्स असतात त्याने चालू होत नसते. तर अशा प्रकारे आपल्याला जो काही कनेक्शन आहे ते लावूनच ते सेंटेन्स आपल्याला सिक्वेन्शियली जोडायचं असते. तर अशा प्रकारे आपण पार्ट 4चे 15 क्वेश्चन व्यवस्थितरित्या बघितलेले आहेत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.